तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। शासनाने प्रतिबंधित केलेल्या पान मसाला व सुगंधित तंबाखूच्या अवैध वाहतुकीविरोधात तेल्हारा पोलीस व अन्न व औषध प्रशासनाने संयुक्तपणे मोठी कारवाई करत 11,99,458 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। या संदर्भात प्राप्त माहितीनुसार 22 जून 2026 रोजी सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास शासनाने प्रतिबंधित केलेल्या पान मसाला व गुटखा विक्रीसाठी वाहून नेला जात असल्याची गोपनीय माहिती तेल्हारा पोलिसांना प्राप्त झाली होती। या माहितीच्या आधारे फिर्यादी रवींद्र दादाराव सोनूने अन्न व औषध प्रशासन अधिकारी अकोला यांनी अन्न सुरक्षा अधिकारी PK चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तेल्हारा पोलीस स्टेशनच्या पथकासह माळगाव नाका परिसरात पोलिसांनी सापळा रचून आरोपींना मुद्देमालासह अटक केली आहे। या कारवाई दरम्यान पान मसाल्याचे 97 बॉक्स आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहन असा एकूण 11,99,458 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी वाहन चालक देविदास सजनलाल जयस्वाल राहणार लाडनापूर तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा यास ताब्यात घेण्यात आले आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपी विरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम तसेच संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगड, अप्पर पोलीस अधीक्षक बडले रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष शिंगळे करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता बाळासाहेब नेरकर, तेल्हारा।